नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत नवरात्र आणि घट स्थापनेचे काही नियम। म्हणजेच अगदी सोपे आणि सरळ असणारे हे सर्व नियम आपण जर पाळून घरामध्ये नवरात्राची पूजा केली किंवा घट स्थापना केली तर आपल्याला याचं जास्तीत जास्त फळ हे मिळेल आणि देवीची जास्त आशीर्वाद आपल्याला हे प्राप्त करता येतील। तर यासाठी अगदी सोपे आणि सहज म्हणजेच आपण हे घट बसवताना कोणते नियम हे पाळायला हवे किंवा आपण कोणती काळजी घेऊन ही सर्व देवीची पूजा उपासना करायला हवी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याकडे परंपरेनुसार नवरात्र किंवा घरामध्ये देवीचे उपवास, घट स्थापना किंवा अखंड दिवा ह्या सर्व आपण नेहमीच आपल्या घरामध्ये करत असतो। आपल्या घरामध्ये आपली आई असो किंवा आजी असो यांच्याकडून आपण हे बघत आलेलो आहोत। पण बऱ्याच वेळा आपलं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहे की त्यांचं आपण पालन हे करत नाही। यामुळे आपल्याला देवीची किती जरी आपण उपासना केली तर आपल्याला फळ हे मिळत नाही किंवा आपण म्हणतो की देवी आम्हाला म्हणजे प्रसन्न होत नाही। तर असं ह्या कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या आज आपण बघणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत की घटस्थापना। तर घट आपण कसा बसवावा, अगदी आपल्याला लहानपणापासून आपण बघत आलेलो आहे की आपल्या घरामध्ये आपली आई किंवा आजी हे एक मातीचं एक गडवा घेत असते आणि त्यामध्ये पाणी टाकून नागिनीची 5 पानं हे ठेवून नंतर यावरती एक नारळ ठेवून आपण हा घट म्हणजेच आपल्या नवरात्राचा घट स्थापन करत असतो। आणि त्याचबरोबर हा घट ठेवण्यासाठी आपण ताटाचा किंवा दुर्डीचा उपयोग हा करत असतो। म्हणजेच आपण ह्या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये धन हे उगवत असतो, आपण त्याला धन असं म्हणतो। तर आता बऱ्याच वेळा आपल्याकडे यामध्ये टाकण्यासाठी सर्व जे कोणी 7 किंवा कोणी 5 प्रकारचे धान्य यामध्ये टाकत असतात। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला आजकाल आता इझिली हे अवेलेबल आहे, ती तुम्ही रेडीमेड असलेलं जे मिक्स धान्याची पुडी आहे ती आणून हा घटस्थापना म्हणजे त्या मातीमध्ये सर्व धान्य हे टाकून ते ठेवून नंतर त्यावरती घट हा स्थापन करू शकता। आणि यानंतर आपण हा घट स्थापन झाल्यानंतर आपल्याला याला म्हणजे 9 दिवस रोज जास्त प्रमाणात पाणी न टाकता अगदी थोडं हलक्या हाताने आपण यामध्ये पाणी हे आपल्याला टाकायचं आहे। आपल्याकडे असं म्हणतात की रोजच आपण म्हणजे जे धन ठेवलेलं आहे त्याला रोज आपण पूजा ही करायला हवी, त्याला रोज पाणी टाकायला हवं। तर यामध्ये जास्त पाणी न टाकता आपण जो मातीचा गडवा ठेवलेला आहे तो पण पाझरत असतो आणि हलक्या हाताने आपल्याला या सर्वांना पाणी टाकून हे धन उगवायचं असतं। तर ही अगदी सोप्या पद्धतीने आपली घटस्थापना आपण करायची आहे। आणि आता यानंतर आपण बघणार आहोत की जे घट स्थापन झाल्यानंतर आपण देवीचे टाक असो आपल्या घरामधील किंवा सर्व आपल्या देवघरातील देव असो तर यांची आपण 9 दिवस पूजा ही करत नसतो। तर त्यांचे आपण जे घट ठेवलेलं आहे त्याच्यासमोर आपण विड्याचे पाणी ठेवून यावरती आपल्याला देवीचे टाक किंवा घरातील देव हे ठेवायचे आहे। आणि त्यांचे 9 दिवस आपल्याला त्यांना म्हणजे आंघोळ न घालता हे देव आपण घटी बसले असं म्हणतो आणि त्यांना 9 दिवस आपण ह्या घटाबरोबरच त्यांची पूजा करणार आहोत। तर आपल्याला हे नवरात्राच्या पहिल्या दिवशीपासून तर दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपल्याला हे सर्व घट असेच आपल्याला पाण्यावरती ठेवायचे आहे। यानंतर आपण बघणार आहोत आपले नवरात्रातील उपवास। तर उपवास हे बऱ्याच जणांना असं वाटतं की या उपवास हे फक्त स्त्रियांनीच करावे का, तर तसे नाही। तर हे नवरात्राचे म्हणजेच आपल्या देवीचे हे उपवास आहे, आपले कुलदेवतेचा सन्मान आपल्याला या 9 दिवसामध्ये करायचा आहे। तर आपल्या कुलदेवतेची सेवा ही आपल्या घरातील महिला असो किंवा पुरुष असो, कुमारी मुली असो किंवा मुले असो, तर हे सर्व कुणी पण या आपल्या देवीची सेवा ही उपवास करून करू शकता। तर उपवास करत असताना आपल्याला या 9 दिवसामध्ये कोणते कोणते नियम हे पाळायचे आहे। तर सर्वप्रथम म्हणजे आपण जी कोणी महिला किंवा पुरुष हे 9 दिवसाचे उपवास करणार आहात तर त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे। आणि जर पुरुष असेल तर त्यांनी 9 दिवसामध्ये केस न कापणे नाही, दाढी करायची नाही किंवा नखे न कापणे, हे सर्व ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला या 9 दिवसामध्ये वर्ज्य करायच्या आहे। तसेच महिला असेल तर महिलांनी सुद्धा या 9 दिवसामध्ये केस न कापणे असे हे जे सर्व नियम आहेत हे आपल्याला पाळून उपवास हे करायचे आहे। तर उपवासाचे पण बरेचसे वेगवेगळे प्रकार आहे किंवा म्हणजे कुणी 9 दिवस अखंड उपवास करतं, तर कुणी फक्त या 9 दिवसाचे उठता बसता उपवास म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सोडतात, किंवा कुणी अष्टमीचा उपवास किंवा कुणी फक्त म्हणजे लास्टच्या 9व्या दिवशी उपवास करून असे हे उपवास
करत असतात. पण हे असं काही नाही आहे की आपण फक्त उपवासच या 9 दिवसामध्ये करायचे आहे. तर जर तुम्हाला शक्य नसेल किंवा तुमची काही अडचण असेल, म्हणजे शारीरिक अडचण असेल, कुणाला उपवास हे जमत नसेल, तर त्यांनी उपवास न करतासुद्धा देवीची उपासनाही करू शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 9 दिवस ही उपवास करू शकता. जर नसेल शक्य तर तुम्ही उठता बसता किंवा फक्त कोणी अष्टमीला, कोणी पंचमीला म्हणजेच 5व्या माळेला किंवा 8व्या माळेला असे हे वेगवेगळे उपवास नवरात्रामध्ये करत असतात. तर हे सर्व आपले उपवासाचे नियम आहेत. तर यानंतर आपण बघणार आहोत की आपण जे घटाला माळ घालतो ती माळ कशी असावी. आपण बघत असतो की आपल्या घरामध्ये जे आपण घटाला माळ घालतो तर ती आपण फक्त गाठी ज्या आपण वस्तूंची किंवा गोष्टींच्या म्हणजे फुले असो किंवा पाने असो यांची माळ आपण ही घटाला घालत असतो. तर ती सुईने न ओवता फक्त गाठ मारून आपण ही माळ तयार करायची आहे आणि ती आपल्या घटाला म्हणजे देवीला ही घालायची आहे. जर तुम्ही देवीला हार बनवत असाल तर तुम्ही तो सुईने तयार करून घालू शकता. पण जी माळ आहे ती फक्त आपण गाठीनेच पाडायची असते. आणि याचबरोबर कोणत्या दिवशी कोणती माळ हे पण आपण देवीचे म्हणजे आपल्याला माहिती असेल तर त्याप्रमाणेच आपण ही माळ देवीला अर्पण करायची आहे. या अगोदर मी एक व्हिडिओ हा केलेला आहे की या वर्षीचे 2023चं जे नवरात्र आहे तर पहिल्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत कोणती माळ आपण ही देवीला घालायला हवी. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये घट हा बसल्यानंतर म्हणजे महिलांची मासिक धर्म हा आला असेल किंवा तुम्हाला मध्ये सुतक पडलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही घटाला माळ ही स्वतः घरातील व्यक्तीने न घालता बाहेरील कोणी व्यक्तींना बोलून तुम्ही ही माळ घटाला घालू शकता. असे हे आपले माळ कशी घालावी याचे हे काही नियम आपल्याला नवरात्रामध्ये पाळायचे आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत की जे आपण कोणी घरामध्ये उपवास करणार आहे तर त्या व्यक्तीने शक्यतो या 9 दिवसामध्ये लिंबू हे कापायचं नाही. कारण आपल्याकडे जेव्हा 9व्या दिवशी होम हे होत असतात देवीचे तर त्या दिवशी देवीला नारळ फोडून लिंबू कापून आपण हे होम झाला असं म्हणतो आणि आपले नवरात्र हे संपत असतं. तर असे हे लिंबू आपण या 9 दिवसापर्यंत आपल्याला घरामध्ये किंवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने तरी कापायचं नाही. आणि यानंतर बघणार आहोत की अखंड दिवा. जर आपण घरामध्ये अखंड दिवा हा लावणार असेल तर आपल्याला घरामध्ये तो म्हणजेच आपल्याकडने होत असेल तरच आपण अखंड दिव्याचे हे लावायचं आहे. जर आपल्याकडने कधी शक्य नसेल अखंड दिवा आपण हा कधी लावतो कधी विझतो तर असं न होऊ देता आपण अखंड दिवा हा शक्यतो कंटिन्यूच आपल्याला करायचा आहे. त्यासाठी तुम्ही एक मोठा दिवा घ्यायचा आहे, मोठी लंबी वात तयार करायची आहे आणि त्याच्याकडे आपलं लक्ष राहील अशा आपण हा दिवा घरामध्ये ठेवायचा आहे. तर आपल्या अगोदरच्या काळामध्ये म्हणजे आपण जेव्हा आपण दिवा हा लावतो तर घरामध्ये 9 दिवस एकतरी व्यक्ती असं घर म्हणजे पूर्ण घर बंद न करून करता आपण घरामध्ये एक व्यक्ती ही राहतच असे. तर जर तुम्हाला शक्य नसेल की आता बरेच जणांना ऑफिसला असते किंवा कुठे बाहेर गावी जाणं असेल तर अशा वेळेस तुम्ही दिवा हा न लावता पण देवीची नवरात्राची सेवा ही करू शकता. म्हणजेच आपण जी पण सेवा करणार आहोत ती पूर्ण आपल्याला करायला हवी. उगाच त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे अडथळा किंवा अखंड न पडू देता आपल्याला ही सेवा करायची असते. तर ही संपूर्ण आपली देवीची सेवा झाली. यानंतर अष्टमीला आपल्याला कन्यापूजन हे करायचं असतं. या दिवशी तुम्ही एका कुमारिका मुलीला बोलवून तिला तुमच्या म्हणजे इच्छेनुसार त्या मुलीचं तुम्ही मान सन्मान हा करायचा आहे. बऱ्याच जणांकडनं जर नसेल होत तर तुम्ही त्या म्हणजे जी मुलगी आपण बोलवणार आहोत तिला एखादी वस्तू देऊन आपण तिला देवीच्या रूपामध्ये तिची पूजा आपल्याला ही करायची आहे. त्याचबरोबर आपण या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये देवीची ओटी आपल्याला ही भरायची आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देवीची खणा नारळाने किंवा तसेच देवीचे जे 11 अलंकार असतात त्या 11 अलंकारांच्या देखील तुम्ही देवीची ओटी ही भरू शकता. अशी हे आपली संपूर्ण 9 दिवसाची देवीची आपल्याला पूजा किंवा देवीची आपल्याला सेवा ही करायची आहे. त्याचबरोबर आपल्याकडे 7व्या किंवा 8व्या माळीला कोणाकडे 5व्या माळीला देवीला कडकण्या हे करण्याची प्रथा असते. तर तुम्ही तुमच्या भागानुसार तुम्ही ज्या दिवशी ह्या देवीला नैवेद्य दाखवत असाल त्या माळीला किंवा त्या दिवशी तुम्ही देवीला या कडकण्यांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे.
तर त्याचबरोबर नंतर जेव्हा आपलं नवरात्र हे संपलेलं असतं, म्हणजे आपल्याकडे देवी होम होत असतात, तर त्या शेवटच्या दिवशी देवीचा सन्मान करण्यासाठी आपल्याला पुरणाचे दिवे हे करायचे आहे. आपण केंद्रामध्ये बघतच असतो, तर पुरण हे एका प्लेटमध्ये काढून ते अर्धचंद्र आकारामध्ये काढून त्याला 21 आपल्याला होल करून त्यामध्ये फुलवाती म्हणजेच दिवे हे लावायचे आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही देवीची आरती ही करू शकता. आणि या 9 दिवसामध्ये तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही सप्तशती या पाठाचं वाचन हे करू शकता. तर याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. पण जर तुम्हाला असेल इच्छा तर तुम्ही या 9 दिवसामध्ये देवीचे पाठ तुमच्याकडने होईल तेवढे पाठ या 9 दिवसामध्ये करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला नवरात्रामध्ये आपण देवीची मनापासून ही सेवा करत असतो, तर आपल्याला घरामध्ये वातावरण हे प्रसन्न ठेवून घरामध्ये कोणत्या प्रकारची हिंसा होणार नाही, तसेच आपल्याला घरामध्ये मांसाहार हा वर्ज करायचा आहे. तर अगदी असे हे सोपे आपल्याला नियम आहेत किंवा काही अटी आहेत, हे आपल्याला नवरात्रामध्ये कटाक्षाने पाळायचं आहे. आणि देवीची आपल्याला देवीची आपल्याला सेवा करून कृपा आशीर्वाद हे घ्यायचे आहे. तर अशी ही सर्व आपली 9 दिवसाची नवरात्राची सेवा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून जरूर कळवा. जर आवडला असेल किंवा काही माहिती ही तुम्हाला यूजफुल वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशी ही आपली संपूर्ण 9 दिवसाची सेवा करून आपल्याला देवीचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून काही चूकभूल झाली असेल तर माफी. अशी ही आपली नवरात्राची 9 दिवसाची सेवा आहे. देवीचे घटापासना तर उपवास सुटेपर्यंत आपल्याला ही संपूर्ण 9 दिवसाची नियम हे पाळायचे आहे आणि देवीचा आशीर्वाद हा या 9 दिवसामध्ये आपल्याला प्राप्त करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा.